गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासनाने ज्या गतीने या मुंबईचा विकास करायला पाहिजे होता त्या गतीने झालेला नाही, आपल्याला मान्य करावं लागेल। आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी असणं, लोकप्रतिनिधींचं वचक असतं प्रशासनावरती, आता ते ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये होईल। आणि आपण चुणूक पाहिली असेल की ह्या मागच्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील जवळजवळ 70 ते 80% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बनवण्याचे धोरण जे राज्य शासनाने आदेश दिले या मुंबई महानगरपालिकेला ते या ठिकाणी मुंबईत होत आहेत। आणि फेज 3चं टेंडर होऊन उर्वरित जे काही रस्ते आहेत हे मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे होतील। याचाच अर्थ असा आहे की मुंबई शहर हे भविष्यामध्ये खड्डेमुक्त होईल आणि पावसाच्या पाण्याचा निचरा देखील अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये होईल। त्यामुळे कोणतरी आमच्यावरती टीका करणारी किंवा मुंबई महानगरपालिकेवरती टीका करणारी एखादी नृत्यिका याच्या पुढे आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही, ही आपल्याला मी या ठिकाणी खात्री देतो। दुसरं महत्वाचं आपण म्हणालात की शिक्षणाच्या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेने, महापौर मॅडम म्हणाल्या तशा, आमची जबाबदारी आहे आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे की ह्या मुंबईतील ज्या मराठी शाळा आहेत, उर्दू शाळा आहेत, यांचं शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे। खरं तर शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या अगोदर ती मुंबई महानगरपालिकांच्या शाळांच्या वास्तू सुधारल्या पाहिजेत। चांगल्या वास्तू तुम्ही जर या खाजगी शाळांसारख्या दर्जेच्या तोडीच्या दिल्यात तर त्या ठिकाणी आपले पालक आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकतील, इथपासून ही सुरुवात आहे। त्यामुळे महापौर मॅडमना आणि मी प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही शिक्षण विभागाला सर्वच जण या बाबतीमध्ये काम करायला लावणार आहोत। रुग्णालयाची आवश्यकता आहे, मी माझ्या भाषणामध्ये म्हटलं, नायर, केईएम यासारखी मोठी रुग्णालय मुंबई शहरामध्ये किमान 5 वर्षाच्या एका कालावधीत एक तरी रुग्णालय उभं केलं गेलंच पाहिजे। हे धोरण ताई मुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणी करायलाच पाहिजे असं आपण ठरवलं पाहिजे आणि ते त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे। दुसरं असं आहे की मुंबई शहरामध्ये वाढती लोकसंख्या पाहता मुंबई शहराला भविष्यामध्ये पाण्याचा पुरवठा ही एक मोठी समस्या या ठिकाणी होणार आहे। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये समुद्राचं पाणी, खारं पाणी गोड करण्याचा देखील आपण प्रयत्न करत होतो। त्याच्याऐवजी मुंबई शहर किंवा मुंबई शहरापासून ठाणे, पालघर या आजूबाजूच्या शहरात आपल्याला जर कुठे आणखीन धरणं आपल्याला नवीन करता आली तर ते करणं अतिशय महत्वाचं आहे। त्या दृष्टीने देखील प्रशासनाला काम करायला लावणं हे आमचं काम आहे। नहीं, यही तो अभी महापौर मैडम ने भी कहा कि हम लोग सडन विजिट करेंगे, पगार मिलना चाहिए, जो काम करेगा उसको तो पगार मिलना ही चाहिए। और जो अपना दवाखाना है, बाला साहब ठाकरे अपना दवाखाना, वहाँ पे भी दवाई की जो कमतरता है वो भी फुलफिल की जानी चाहिए। अस्पताल में अच्छा सुविधा देने का मैं अभी बता चुका हूँ, वो होना ही चाहिए।